फलटण तालुक्यात राजुरी टोल नाका नव्याने सुरू, स्थानिकांसाठी असणार विशेष सवलत। आळंदी ते पंढरपूर हा पालखी महामार्गाचं कामकाज ज्या ज्या ठिकाणी पूर्ण झाले आहे अशा ठिकाणी आता टोल नाके सुद्धा सुरू करण्यात येत आहे। यामध्ये फलटण तालुक्यातील राजुरी येथे टोल नाका आजपासून सुरू करण्यात आलाय। त्यामध्ये स्थानिक गाड्यांसाठी विशेष पासची सुविधा ठेवण्यात आली आहे। टोल नाक्यापासून 0 ते 20 किलोमीटर अंतरात असलेल्या नागरिकांच्या चारचाकी गाड्यांसाठी मासिक पास हा ₹350 असणार आहे, तर स्थानिक ट्रान्सपोर्टच्या गाड्यांसाठी या ठिकाणी विशेष सवलत असणार आहे। फलटण तालुक्यातील नागरिकांना टोलमध्ये पूर्णतः सवलत देणे गरजेचे आहे। यासाठी वेगळ्या पासची अट न ठेवता आधार कार्डवरील पत्ता बघून संपूर्ण फलटण तालुक्यातील वाहनधारकांना सूट देण्याची मागणी सुद्धा या निमित्ताने जोर धरू लागली आहे। यंदाची पालखी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। याच पार्श्वभूमीवर राजुरी येथे टोल सुरू करण्यात आला आहे। यामध्ये छोट्या चारचाकी गाड्यांसह ₹65, छोट्या चारचाकी गाड्यांसाठी ₹65 टोल असणार आहे, तर SUV गाड्यांसाठी ₹105 टोल असणार आहे। येणाऱ्या काही दिवसात पालखी सुद्धा याच मार्गांवरून मार्गस्थ होणार आहे, तरी वारकऱ्यांच्या गाड्यांना टोल सवलत मिळणार का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झाला आहे। यासोबतच बस ट्रकसाठी ₹220 टोल असणार आहे, तर 10 चाकी गाड्यांसाठी ₹240 टोल असणार आहे। त्यापेक्षा मोठी असेल तर ₹345 टोल आकारण्यात येणार आहे। त्यानंतर अति मोठ्या गाड्यांसाठी ₹450 टोल आकारण्यात येणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.